नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी अंतर्गत निघणाऱ्या विविध पदांची तयारी करत असताना शेड्यूल हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, जो की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945च्या अंडरमध्ये येतो. तर चला अवघड सोपं करूया, सोप्या पद्धतीने शेड्यूल शिकूया. तर मित्रांनो, आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, आपण आपल्या मुख्य टॉपिककडे जाऊया, तो म्हणजे शेड्यूल टू द रूल्स आणि शेड्यूल टू द ॲक्ट. मेनली शेड्यूल हा टॉपिक DNC ॲक्टमध्ये येतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे शेड्यूल हा टॉपिक DNC ॲक्ट 1940 आणि रूल्स 1945च्या अंडरमध्ये हा टॉपिक येतो. शेड्यूल हे मेनली दोन क्लासमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. क्लासिफाय केलेले आहेत. त्यातला फर्स्ट आहे तो म्हणजे फर्स्ट शेड्यूल आणि सेकंड आहे सेकंड शेड्यूल. शेड्यूलला दोन क्लासमध्ये क्लासिफाय केलंय, फर्स्ट शेड्यूल आणि सेकंड शेड्यूल. तर फर्स्ट शेड्यूल काय आहे मित्रांनो? तर फर्स्ट शेड्यूल आहे मित्रांनो अ लिस्ट ऑफ बुक्स. फर्स्ट शेड्यूल काय आहे मित्रांनो? तर अ लिस्ट ऑफ बुक्स. कोणकोणत्या बुकची लिस्ट? जे बुक आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी मेडिसिन मध्ये वापरले जातात त्या बुकची लिस्ट म्हणजे काय आहे? फर्स्ट शेड्यूल आहे मित्रांनो. मग फॉर एक्झाम्पल चरक संहिता इज द बुक यूज इन आयुर्वेदा मेडिसिन मध्ये चरक संहिता बुक वापरलं जातं, किंवा सुश्रुत संहिता हे बुक देखील आयुर्वेदामध्ये यूज केलं जातं. तर मित्रांनो, हा आहे फर्स्ट शेड्यूल. फर्स्ट शेड्यूल म्हणजे काय? अ लिस्ट ऑफ बुक, जे बुक आयुर्वेदा युनानी आणि सिद्धा मेडिसिन सिस्टीम मध्ये वापरले जातात. त्यानंतर शेड्यूल सेकंड शेड्यूल मध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो? तर सेकंड शेड्यूल मध्ये क्वालिटी स्टँडर्ड सांगितलेले आहेत. सेकंड शेड्यूल मध्ये काय सांगितलेले आहे मित्रांनो? तर सेकंड शेड्यूल मध्ये क्वालिटी स्टँडर्ड सांगितलेले आहेत. क्वालिटी स्टँडर्ड्स कशाचे? तर क्वालिटी स्टँडर्ड्स हे आहेत इम्पोर्टेड ड्रग्स, जे ड्रग आपण मागवलेत त्यांचे आणि ज्या ड्रगचा आपण सेल करणार आहोत त्या ड्रगचे क्वालिटी स्टँडर्ड शेड्यूल सेकंड मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण जाऊया आपल्या मेन कंटेंटकडे. मेन कंटेंट काय आहे आपला? शेड्यूल ए, जे की आपण अल्फाबेटिकली शिकणार आहोत. मग शेड्यूल ए काय सांगितलंय मित्रांनो? तर शेड्यूल ए सांगितलंय ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म कोणते? समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय? मेडिकल स्टोअर चालू करायचंय किंवा रिटेल फार्मसी चालू करायची. रिटेल फार्मसी जर आपल्याला चालू करायची असेल किंवा मेडिकल स्टोअर जर आपल्याला चालू करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कुठंतरी ऍप्लिकेशन करावं लागेल, कुठंतरी अप्लाय करावं लागेल. आणि ते ऍप्लिकेशन करताना जो फॉर्म असतो तो फॉर्म नंबर 20 आणि फॉर्म नंबर 21. ऍप्लिकेशन फॉर्म 20 आणि ऍप्लिकेशन फॉर्म नंबर 21 हा आहे शेड्यूल ए. मग आता मित्रांनो, शेड्यूल लक्षात कसे ठेवायचे? तर आपण सुरुवातीपासून पाहिलेलं आहे की आपण ABCD शिकलेलो आहोत. आपण ABCD कशी शिकलो? A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट. या पद्धतीने आपण ABCD शिकलोय. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे? शेड्यूल आज लक्षात ठेवायचे आहेत. ते कसे? पहा, समजा हा ए कशाचा आहे? जो की आपल्या शेड्यूलचा हा ए आहे. त्यानंतर हा ए झाला शेड्यूलचा ए. त्यानंतर दुसरा ए फॉर ॲपलचा ए. आणि तिसरा ए हा झाला आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मचा ए. समजलं मित्रांनो? ए फॉर शेड्यूल, ए फॉर ॲपल आणि ए फॉर ऍप्लिकेशन फॉर्म. मग शेड्यूल ए म्हणजे काय आहे? तर शेड्यूल ए म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म आहे. त्यानंतर शेड्यूल बी. आता शेड्यूल बी काय आहे? तर शेड्यूल बी आहे फीज. शेड्यूल बी काय आहे? शेड्यूल बी आहे फीज. समजा फीज काय आहे की समजा आपण इथल्या एक्झाम्पल वरती येऊ की आपण ॲपल, ए फॉर ॲपल हे एक्झाम्पल घेतलंय. जर आपण मार्केटमध्ये गेलो तर ॲपल आपल्याला कोणी फ्रीमध्ये देईल का? नाही देणार. आपल्याला ॲपल घेण्यासाठी त्यांना काहीतरी पेड करावं लागेल, काहीतरी पैसे द्यावे लागतील. मग मित्रांनो, इथं पण तेच आहे. जर आपण एखादा ऍप्लिकेशन फॉर्म घेतोय किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण अप्लाय करतोय तर आपल्याला काय करावं लागेल? फीज पेड करावं लागेल. मग दॅट्स वाय बी फॉर फीज. त्यामुळे शेड्यूल बी म्हणजे काय आहे मित्रांनो? शेड्यूल बी म्हणजे फी. आणि ऍप्लिकेशन फॉर्मची फी आणि त्यानंतर अजून एक फी म्हणजे कोणती? टेस्ट किंवा ॲनालिसिस करण्याची
फी म्हणजे कोणतं आहे, शेड्यूल बी मध्ये येते. समजतं मित्रांनो, शेड्यूल बी मध्ये फीज येते. फीज कशाची येते, ऍप्लिकेशन फॉर्मची फीज येते, फीज फॉर ऍप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर फीज फॉर टेस्ट आणि ॲनालिसिस. समजा एखादा ड्रग सॅम्पल आपण सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये जर पाठवला तर त्याची आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, फीज पेड करावं लागेल. मग दॅट्स वाय बी फॉर फीज, जी फीज ऍप्लिकेशन फॉर्मसाठी लागणार आहे, जी फीज टेस्ट आपल्याला ड्रगची टेस्ट आणि ॲनालिसिस करण्यासाठी लागणार आहे. दॅट्स वाय शेड्यूल बी म्हणजे काय आहे मित्रांनो, शेड्यूल बी म्हणजे फीज. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे आपला शेड्यूल सी. शेड्यूल सी मध्ये काय सांगितलंय, तर शेड्यूल सी मध्ये सांगितलंय बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. आपण पुन्हा एकदा पाहूया. जसं की आपण लक्षात ठेवलंय की ए फॉर ऍपल, ए फॉर ऍप्लिकेशन फॉर्म. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ऍपल घेण्यासाठी पेड करावं लागतं, फीज द्यावी लागती. दॅट्स वाय बी फॉर फीज, फीज फॉर ऍप्लिकेशन फॉर्म, टेस्ट अँड ॲनालिसिस बाय सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीज. त्यानंतर सी फॉर काय आहे, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स किंवा स्पेशल प्रोडक्ट्स. मग आपण काय केलं मित्रांनो, मार्केटमधनं एखादं ॲपल आणलं आणि आणल्याच्या नंतर ते खराब निघलं, बरोबर आहे. होतं बऱ्याच वेळेस होतं असं की ॲपल ते खराब निघलं म्हणजेच काय झालं, त्यामध्ये अळी किंवा किडे वगैरे निघले. मग याला काय म्हणणार आपण, दीज आर द बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. आणलेलं ॲपल जर खराब निघलं, त्यात किडे वगैरे निघले, तर ते काय झाले, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. लॉजिकने लक्षात ठेवा मित्रांनो, सी फॉर बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स कोणते, तर बायोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर व्हॅक्सिन. त्याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो मित्रांनो, व्हॅक्सिन, सेरा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. देन स्पेशल प्रोडक्ट्स म्हणजे काय, की जे स्पेशल प्रोडक्ट यूज केले जातात. त्यामध्ये एक्झाम्पल आहे इन्सुलिन हे एक एक्झाम्पल आहे. आणि त्यानंतर ॲड्रेनलिन, दिस इज द अनदर वन एक्झाम्पल. समजलं मित्रांनो, सी इज द बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. सी बायोलॉजिकल प्रोडक्ट एक्झाम्पल व्हॅक्सिन, सेरा, आणि स्पेशल प्रोडक्ट एक्झाम्पल इन्सुलिन अँड ॲड्रेनलिन. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे आपला शेड्यूल डी. आता शेड्यूल डी काय आहे, तर शेड्यूल डी आहे इम्पोर्ट्स ऑफ ड्रग्स म्हणजे काय, दुसऱ्यांकडनं बोलवलेले आपण ड्रग्स. जनरली इम्पोर्ट्स हा शब्द आपण केव्हा वापरतो, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण अदर कंट्रीकडनं आपल्या कंट्रीमध्ये मागवली, तर त्यावेळेस आपण इम्पोर्ट्स हा शब्द यूज करतो. मग इथं आपल्या स्टोरीप्रमाणे काय लक्षात ठेवायचंय, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲपल आपण महाराष्ट्रात पिकवू शकतो का, नाही. आपण काय करतो, काश्मीरकडनं मागवतो, म्हणजेच काय करतो, इम्पोर्ट्स करतो. मित्रांनो, इम्पोर्ट्स करतो. मग दॅट्स वाय डी फॉर इम्पोर्टेड ड्रग्स, डी फॉर इम्पोर्ट्स ड्रग. मग मित्रांनो, हे होतं शेड्यूल ए बी सी डी. लक्षात कसं ठेवणार मित्रांनो, ए फॉर ॲपल, ए फॉर ॲप्लिकेशन फॉर्म, बी फॉर फीज. जसं ॲपल आपल्याला पेड करून घ्यावं लागतं, तसं ॲप्लिकेशन फॉर्मचे पण आपल्याला काय करावं लागते, फीज पेड करावं लागते. सी फॉर बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट म्हणजेच काय मित्रांनो, एखादं ॲपल जर आपण मार्केटमधून आणलं आणि ते जर खराब निघलं, तर त्यात काय निघतात, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स निघतात. मग दॅट्स वाय सी फॉर बायोलॉजिकल प्रोडक्ट्स एक्झाम्पल व्हॅक्सिन, सेरा, अँड स्पेशल प्रोडक्ट एक्झाम्पल इन्सुलिन, ॲड्रेनलिन. डी फॉर इम्पोर्ट्स ड्रग म्हणजे काय, की ॲपल आपण महाराष्ट्रात पिकवत नाही, आपण काय करतो, काश्मीरमधनं बोलवून घेतो. मग दॅट्स वाय डी फॉर इम्पोर्ट्स ड्रग. त्यानंतर नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया आपण, ते म्हणजे ई, शेड्यूल ई आणि E1. आता शेड्यूल ई आणि शेड्यूल E1 काय आहे, की समजा शेड्यूल ई काय आहे, शेड्यूल ई आहे लिस्ट ऑफ पॉइझनस सबस्टन्सेस. शेड्यूल ई काय आहे, लिस्ट ऑफ पॉइझनस सबस्टन्सेस. जसं की आर्सेनिक कंपाऊंड किंवा मर्क्युरी कंपाऊंड, हे त्याचे काय आहेत मित्रांनो, एक्झाम्पल आहेत. शेड्यूल ई म्हणजे लिस्ट ऑफ पॉइझनस सबस्टन्सेस, त्याचं एक्झाम्पल आहे आर्सेनिक कंपाऊंड किंवा मर्क्युरी कंपाऊंड, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. मग आता हा लक्षात कसा ठेवणार, समजा फॉर एक्झाम्पल ॲपल आणलंय, ॲपल खराब निघलं म्हणजे आपण कट केल्याच्या नंतर आपल्याला ते दिसलं आणि खराब निघल्याच्या नंतर आपली रिॲक्शन असते ई, अशा पद्धतीची रिॲक्शन असते. मग तुम्ही लक्षात काय ठेवणार, ई फॉर पॉइझनस सबस्टन्सेस, ई फॉर
पॉयझनस सबस्टन्सेस म्हणजेच कोणते, आर्सेनिक कंपाऊंड. त्यानंतर E1 काय आहे तर मित्रांनो E1 आहे अ लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस. लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस आणि E1 ऑल्सो अ लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस, पण कोणते, जे आयुर्वेदा युनानीच्या मेडिसिन सिस्टीमच्या अंडर येतात त्यांचे एक्झाम्पल म्हणजे कोणते आहे, E1 आहे. त्याचं एक्झाम्पल म्हणजे E1. त्याचं आपण सांगू शकतो नक्स ओमिका, हे त्याचं एक्झाम्पल आहे. हे आहे शेड्यूल E. समजलं मित्रांनो, शेड्यूल E फॉर अ लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल आर्सेनिक कंपाऊंड. त्यानंतर E1 अ लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस अंडर द आयुर्वेदिक युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन, फॉर एक्झाम्पल नक्स ओमिका. दिस इज द शेड्यूल E. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल F. नेक्स्ट आहे शेड्यूल F. पुन्हा आपल्या स्टोरीवरती येऊया. ॲपल आपण आणलं, जर ॲपल आपण आणलं आणि रेग्युलर जर आपण ॲपल खाल्लं तर आपल्याला ब्लड घेण्याची गरज पडते का, ब्लड घेण्याची गरज पडत नाही. मग दॅट्स वाय F फॉर ब्लड बँक. शेड्यूल F काय सांगतो, ब्लड बँक. ब्लड बँकच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, ब्लड बँक चालू करण्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते काय, त्या रिक्वायरमेंट्स काय सांगतो, शेड्यूल F सांगतो. जसं की फॉर एक्झाम्पल प्रिमायसेस. एखादी ब्लड बँक चालू करण्यासाठी काय प्रिमायसेस पाहिजे, त्यासाठी काय स्टाफ कोणता पाहिजे, हे सगळे पॉइंट्स ज्या शेड्यूलमध्ये सांगितले तो शेड्यूल आहे शेड्यूल F. त्यानंतर शेड्यूल F1. शेड्यूल F1 काय आहे, शेड्यूल F1 म्हणजे काय, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स. आता इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे काय, की त्याचं एक्झाम्पल सांगितलंय व्हॅक्सिन आणि सेरा. म्हणजे जे प्रोडक्ट आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करतात त्यांना आपण म्हणतो इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स. आणि हे कशामध्ये सांगितलेत, शेड्यूल F1 मध्ये काय सांगितलंय, प्रोव्हिजन ऑफ ॲप्लिकेशन टू द इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स. त्यानंतर शेड्यूल F2. शेड्यूल F2 म्हणजे काय, तर शेड्यूल F2 म्हणजे स्टँडर्ड्स फॉर सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंगसाठीचे स्टँडर्ड्स कशामध्ये सांगितलेले आहेत, F2 मध्ये सांगितलेले आहेत. त्याला म्हणणार आपण F2. मग आपण यात एक्झाम्पलमध्ये सांगू शकतो बँडेजेस वगैरे, त्याचे स्टँडर्ड्स वगैरे काय असतात हे आपण, किंवा कॉटन वगैरे, सर्जिकल कॉटन वगैरे, हे त्याचं आपण एक्झाम्पल सांगू शकतो. त्यानंतर F3 काय आहे मित्रांनो, F3 स्टँडर्ड्स ऑफ ॲम्बिलिकल टेप्स. F3 मध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो, तर F3 मध्ये स्टँडर्ड्स ऑफ ॲम्बिलिकल स्टेप्स हे सांगितलेले आहेत. त्यानंतर लास्ट F मधला लास्ट, F फॅमिली मधला लास्ट FF शेड्यूल. FF शेड्यूल मध्ये सांगितलंय स्टँडर्ड्स फॉर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन. ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन म्हणजे काय, की डोळ्यांमध्ये जे आपण प्रिपरेशन वापरतो त्या प्रिपरेशनचे काय स्टँडर्ड्स आहेत, ते सगळे स्टँडर्ड्स शेड्यूल FF मध्ये सांगितलेले आहेत. समजलं मित्रांनो, हा होता शेड्यूल F. शेड्यूल F सुरुवात कशापासून होते, ब्लड बँक. लक्षात कसं ठेवणार, जर आपण रोज एक ॲपल घेतलं, रोज एक ॲपल खाल्लं तर आपल्याला ब्लडची गरज पडणार नाही, म्हणजेच ब्लड बँकची गरज पडणार नाही. मग शेड्यूल F रिक्वायरमेंट फॉर द फंक्शनिंग अँड ऑपरेटिंग ऑफ ब्लड बँक. रिक्वायरमेंट फॉर फंक्शनिंग अँड ऑपरेशन ऑफ ब्लड बँक. त्यानंतर F1 म्हणजे काय मित्रांनो, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स. इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे काय, की जे प्रोडक्ट्स आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करतात त्यांना म्हणतो आपण इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिन, सेरा. त्यानंतर F2 स्टँडर्ड्स फॉर सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंग साठी जे मटेरियल वापरलं जातं त्याचे काय स्टँडर्ड्स आहेत हे कशामध्ये सांगितलं जातात, F2 मध्ये. जसं की बँडेजेस असेल किंवा सर्जिकल कॉटन वगैरे असेल त्याचे काय स्टँडर्ड्स आहेत हे सांगितले जातात. त्यानंतर F3 स्टँडर्ड्स फॉर ॲम्बिलिकल टेप्स. ॲम्बिलिकल स्टेप्सचे स्टँडर्ड्स F3 मध्ये सांगितलेले आहेत. आणि FF मध्ये स्टँडर्ड्स फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन म्हणजे काय, जे प्रिपरेशन आपण डोळ्यांमध्ये इन्स्टलेशन करतो, डोळ्यांमध्ये ॲडमिनिस्टर करतो, त्याचे स्टँडर्ड्स F मध्ये सांगितलेले आहे. हा होता शेड्यूल F. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल G. नेक्स्ट शेड्यूल आहे शेड्यूल G. मग शेड्यूल G मध्ये काय सांगितलं मित्रांनो, तर शेड्यूल G मध्ये सांगितलेले लिस्ट ऑफ ड्रग्स जी की लिस्ट ऑफ ड्रग्स रिक्वायर्ड टू बी टेकन अंडर सुपरविजन ऑफ फिजिशियन.
म्हणजेच काय, अशा ड्रगची लिस्ट सांगितली जे ड्रग आपल्याला काय करायचे, अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर, डॉक्टरच्या सुपरविजन मध्येच ऍडमिनिस्टर करायचे, त्याला म्हणणार आपण शेड्यूल जी. समजला मित्रांनो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे फिनोबार्बिटॉल. फिनोबार्बिटॉल हे त्याचं एक्झाम्पल आहे. किंवा आपण त्याला ॲड्रेनलिन हे पण एक्झाम्पल सांगू शकतो. ॲड्रेनलिन हे आहे शेड्यूल जीचं एक्झाम्पल. शेड्यूल जी म्हणजे काय, अ लिस्ट ऑफ ड्रग्स रिक्वायर्ड टू टेकन अंडर सुपरविजन ऑफ फिजिशियन. म्हणजे काय की अशा ड्रगची लिस्ट जे ड्रग आपण अंडर सुपरविजन ऑफ डॉक्टरच्या सुपरविजन मध्येच ऍडमिनिस्टर करू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनलिन वगैरे. त्यानंतर शेड्यूल एच. त्यानंतर मित्रांनो शेड्यूल एच काय आहे, तर शेड्यूल एच आहे सोल्ड बाय रिटेल ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजेच काय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरती जे ड्रग सेल करायचे त्या ड्रगची लिस्ट किंवा ते ड्रग म्हणजे काय आहे, शेड्यूल एच. आपण त्याला म्हणतो प्रिस्क्राईब ड्रग किंवा प्रिस्क्रिप्शन ड्रग. जे ड्रग आपल्याला प्रिस्क्रिप्शनवरती सेल करायचे आहेत, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरती जे ड्रग सेल करायचे आहेत ते कशामध्ये येतात, शेड्यूल एच मध्ये येतात. त्यानंतर आहे शेड्यूल आय. आता शेड्यूल आय काय आहे मित्रांनो, तर शेड्यूल आय आहे की पर्टिक्युलर ॲज टू प्रपोर्शन ऑफ पॉयझनस इन सर्टन केसेस. मग काही केसेसमध्ये काय केलेलं आहे की काही ड्रग्समध्ये पॉयझनस सबस्टन्सेस ॲड केलेले आहेत. एखादी मेडिसिन बनवत असताना काही पॉयझनस सबस्टन्सचा यूज केलेला आहे. त्याचा एक्झाम्पल ॲट्रोपिन. याचा काय केलेला आहे, एखादं मेडिसिन बनवत असताना ॲट्रोपिनचा यूज केलेला आहे. मग तो यूज सर्टन केसमध्ये जर वापरला असेल तर त्याचं प्रपोर्शन किती आहे, ते प्रपोर्शन योग्य आहे की नाही हे कशामध्ये सांगितलेलं आहे, शेड्यूल आय मध्ये सांगितलेलं आहे. समजलं मित्रांनो. शेड्यूल आय म्हणजे काय, शेड्यूल आय म्हणजे एखादं मेडिसिन बनवत असताना पॉयझनस सबस्टन्सचा जर वापर केलेला असेल तर तो वापर किती प्रमाणामध्ये आहे ते कशामध्ये सांगितलंय, शेड्यूल आय मध्ये सांगितलंय. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन. त्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो ॲट्रोपिन. त्यानंतर शेड्यूल जे काय सांगतोय, तर शेड्यूल जे सांगतोय अ लिस्ट ऑफ डिसीज. शेड्यूल जे काय सांगतोय, तर शेड्यूल जे सांगतोय अ लिस्ट ऑफ डिसीजची लिस्ट जे काय करत नाहीत, जे डिसीजची लिस्ट काय करत नाही, नॉट क्लेम टू प्रिव्हेंट. म्हणजे एखाद्या जाहिरातीवरती आम्ही या डिसीज पूर्णपणे बरा करून देऊ अशी जाहिरात करता येत नाही, त्याला काय म्हणणार आपण, शेड्यूल जे. त्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो कॅन्सर किंवा डायबिटीज किंवा थायरॉइड किंवा हायपरटेन्शन. हे त्याचं काय झालं मित्रांनो, एक्झाम्पल झाले. शेड्यूल जे मध्ये काय आहे, लिस्ट ऑफ डिसीज. अशा डिसीजची लिस्ट आहे जे डिसीज आपण जाहिरात करून, त्या ड्रगची जाहिरात करून ते डिसीज बरे होतात असं सांगू शकत नाही, त्याला म्हणतो आपण शेड्यूल जे. हे होता शेड्यूल जी, लिस्ट ऑफ ड्रग्स. असे ड्रग जे आपल्याला डॉक्टरांच्या अंडरविजन मध्ये घ्यायचे. त्यानंतर शेड्यूल एच, जे ड्रग आपल्याला फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच विकायचे. त्यानंतर आय म्हणजे काय की एखादं मेडिसिन बनवत असताना आपण पॉयझनस सबस्टन्सचा जर यूज केला तर तो किती प्रमाणामध्ये आहे याचं प्रमाण सांगणारा शेड्यूल म्हणजे शेड्यूल आय. याचं एक्झाम्पल ॲट्रोपिन. त्यानंतर शेड्यूल जे आहे मित्रांनो की लिस्ट ऑफ डिसीजची लिस्ट. असे डिसीजेस की ज्यांची आपण ट्रीटमेंटची ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, ज्या ड्रगच्या ट्रीटमेंटची आपण ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, ते सगळे डिसीजेस येतात शेड्यूल जे मध्ये. फॉर एक्झाम्पल कॅन्सर, डायबिटीज, थायरॉइड, हायपरटेन्शन यासारख्या क्रोनिक डिसीजेसच्या ट्रीटमेंटची आपण जाहिरात करू शकत नाही, तो आहे शेड्यूल जे. त्यानंतर मित्रांनो आपला आहे शेड्यूल के. आता शेड्यूल के काय आहे मित्रांनो, शेड्यूल के क्लास ऑफ ड्रग्स. शेड्यूल के क्लास ऑफ ड्रग्स जे की ज्या क्लास ऑफ ड्रग्सला काय केलेलं आहे,
एक प्रोव्हिजन केलेलं आहे, असे ड्रग्ज की ज्यांचं काय केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा सेल करत असताना त्यांना थोडीशी सूट दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं शेड्यूल के म्हणजे काय, असे ड्रग्ज की ज्या ड्रग्जला काय दिलेले आहे, थोडीशी सेल करत असताना किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असताना थोडीशी सूट दिलेली आहे. ज्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो ORS किंवा सर्जिकल ड्रेसिंग. ORS किंवा सर्जिकल ड्रेसिंग हे त्याचं एक्झाम्पल आहे. शेड्यूल के क्लास ऑफ ड्रग्ज काय, फ्रॉम सर्टन प्रोव्हिजन ऍप्लिकेबल टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज अँड सेल ऑफ ड्रग्ज. त्या ड्रग्जचा सेल करत असताना थोडीशी सूट दिलेली आहे, त्याला म्हणतो आपण शेड्यूल के किंवा त्याचे एक्झाम्पल आहे ORS आणि सर्जिकल ड्रेसिंग. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे शेड्यूल एल. तर मित्रांनो शेड्यूल एल काय आहे, शेड्यूल एल अ लिस्ट ऑफ ड्रग्ज टू बी सोल्ड ऑन प्रिस्क्रिप्शन ओनली. हा ड्रग काय आहे, दिस इज द ओमिटेड. ओमिटेड म्हणजे काय की हा बंद केलेला आहे. हा कधी बंद झालाय तर 22/6/1982 ला हा शेड्यूल काय केलेला आहे, बंद केलेला आहे. मग तरी पण शेड्यूलला एल काय लक्षात ठेवणार आपण, अ लिस्ट ऑफ ड्रग्ज टू बी सोल्ड ऑन प्रिस्क्रिप्शन ओनली. मग इट इज अ ओमिटेड, हा काय केलेला आहे, बंद केलेला आहे. कधी बंद केलेला आहे तर 22/6/1982 ला काय केलेला आहे, हा बंद केलेला आहे. शेड्यूल के एक्झाम्पल ORS, शेड्यूल एल इट इज द ओमिटेड. कधी ओमिटेड केलेला आहे तर 22/6/1982 ला हा काय केलेला आहे, ओमिटेड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो हे आमच्या बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर आहे मित्रांनो तो म्हणजे शेड्यूल एम. शेड्यूल एम, आता शेड्यूल एम इथं पहा, शेड्यूल एम मॅन्युफॅक्चरिंग. शेड्यूल एम काय सांगतोय तर GMP सांगतो. शेड्यूल एम GMP. शेड्यूल एम काय डिस्कस करतो मित्रांनो तर शेड्यूल एम GMP डिस्कस करतो. मग GMP काय, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड रिक्वायरमेंट्स. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड रिक्वायरमेंट कशासाठी, फॅक्टरी प्रिमायसेस. एखादी फॅक्टरी चालू करायची किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करायचं आहे तुम्हाला, तर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करत असताना तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहेत हे कशामध्ये सांगितले, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसच्या काय रिक्वायरमेंट आहेत ह्या शेड्यूल एम मध्ये सांगितल्यात. जसं की समजा फॉर एक्झाम्पल प्रिमायसेस, त्यानंतर नेक्स्ट पर्सनलमध्ये पर्सनल हायजीन असेल, त्यानंतर ग्लोव्ज असतील, त्यानंतर कॅप असेल, हेअर कॅप असेल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये सांगितलेल्या आहेत, शेड्यूल एम मध्ये. शेड्यूल एम फॉर मॅन्युफॅक्चरिंग, GMP मॅन्युफॅक्चरिंग, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ज्यामध्ये रिक्वायरमेंट पण सांगितलेले आहेत. रिक्वायरमेंट फॉर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स चालू करत असताना काय रिक्वायरमेंट आहेत, मग फॉर एक्झाम्पल प्रिमायसेस काय आहेत, किंवा पर्सनल असेल तर पर्सनल हायजीन कशी मेंटेन केली पाहिजे, कॅप्स, हेअर कॅप्स वगैरे, ग्लोव्ज वगैरे, हे सगळ्यांची माहिती शेड्यूल एम मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर शेड्यूल M1 काय सांगतो, शेड्यूल M1 पण GMP सांगतो. हा काय सांगतोय, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. हा पण काय डिस्कस करतोय आपल्याला, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस डिस्कस करतोय. पण हे कशासाठी, होमिओपॅथिक प्रिपरेशन, फॉर होमिओपॅथिक प्रिपरेशन. M1 ऑल्सो GMP फॉर होमिओपॅथिक प्रिपरेशन्स. त्यानंतर M2 काय आहे तर M2 रिक्वायरमेंट्स फॅक्टरी प्रिमायसेस मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मॅटिक्स. कॉस्मॅटिक तयार करताना मॅन्युफॅक्चरिंग जर आपल्याला रिक्वायरमेंट असेल तर कॉस्मॅटिकचे काय रिक्वायरमेंट असली पाहिजे, मग त्यामध्ये प्रिमायसेस किती असले पाहिजे, म्हणजे काय की त्यामध्ये जागा किती असली पाहिजे, मिनिमम स्पेस किती पाहिजे, त्यानंतर टेक्निकल स्टाफ किती पाहिजे, नॉन टेक्निकल स्टाफ किती पाहिजे, मग त्या टेक्निकल स्टाफने पर्सनल हायजीन कशी मेंटेन केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये सांगितलेल्या आहेत, शेड्यूल एम मध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर शेड्यूल M2 मध्ये रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मॅटिक तयार करताना जी फॅक्टरी पाहिजे त्याच्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत. आणि M2 रिक्वायरमेंट ऑफ, इथं पण काय सांगितलेले आहेत, रिक्वायरमेंट कशासाठी, फॉर मेडिकल डिव्हाइसेस. वेगवेगळे जे काही मेडिकल डिव्हाइसेस मार्केटमध्ये असतात
ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जी काही फॅक्टरी पाहिजे त्या फॅक्टरीचे मिनिमम काय रिक्वायरमेंट आहेत या सगळ्या सांगितलेल्या आहेत शेड्यूल M3 मध्ये. त्यानंतर एन काय आहे मित्रांनो, तर एन आहे लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट. मिनिमम इक्विपमेंटची लिस्ट कशासाठी, टू रनिंग फार्मसी. फार्मसी म्हणजे काय, तर मेडिकल स्टोअर. फार्मसी म्हणजे काय, मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर चालवताना किंवा मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी मिनिमम लिस्टची कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज आहे, मिनिमम कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज आहे हे ज्या शेड्यूलमध्ये सांगितलं आहे तो शेड्यूल आहे शेड्यूल एन. जसं की फॉर एक्झाम्पल की एक सॉफ्टवेअर पाहिजे, त्यानंतर एक PC पाहिजे, ही काय झाली, एक मिनिमम रिक्वायरमेंट झाली. किंवा बिल बुक पाहिजे, डे बुक पाहिजे, क्रेडिट बुक पाहिजे, हे सगळे काय आहे, रिक्वायरमेंट आहे. कशाची आहे, तर ही रिक्वायरमेंट कशासाठी आहे, ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे टू रन द मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर चालवण्याच्या रिक्वायरमेंट. लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट, लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट. मिनिमम इक्विपमेंट फॉर रनिंग अ फार्मसी, फॉर रनिंग अ मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी मिनिमम इक्विपमेंट कोणकोणते लागतात त्याची लिस्ट आहे. तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये पल्स ऑक्सिमीटर असलं पाहिजे, स्पिग्मोमॅनोमीटर असलं पाहिजे. मग हे काय आहे, मग BMI घेण्यासाठी स्टेडिओमीटर असलं पाहिजे. मग हे काय आहे, मिनिमम इक्विपमेंट झाले की हे मिनिमम इक्विपमेंट तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये असलेच पाहिजे. मग हे कोण सांगतं, हे सांगतो आपल्याला शेड्यूल एन. त्यानंतर शेड्यूल ओ. त्यानंतर येतो मित्रांनो शेड्यूल ओ. शेड्यूल एक ओ काय सांगतो, शेड्यूल ओ सांगतो डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. शेड्यूल ओ सांगतो डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स हा लक्षात कसा ठेवायचा, की समजा आपण हा काय आहे ओ आहे, त्यानंतर यात अजून एक काढला आणि अजून एक काढला. मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा हा कशाचा सिम्बॉल झालाय, हा ओडीचा सिम्बॉल झालाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिस इज द सिम्बॉल ऑफ ओडी. आपण असं म्हणू शकतो डी ओडी 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 डी 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 आणि डी फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. डी फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. लक्षात कसा ठेवणार, ओ इज द ओ डी डी डी, डी फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. त्यानंतर त्यानंतर आहे शेड्यूल पी. शेड्यूल पी काय आहे मित्रांनो, शेड्यूल पी आहे लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स. ड्रगचा लाईफ पिरियड काय आहे हे कशामध्ये सांगितलं जातं, शेड्यूल पी मध्ये सांगितलं जातं. लाईफ पिरियड म्हणजे काय मित्रांनो, तर लाईफ पिरियड म्हणजे काय, सेल्फ लाईफ. लाईफ पिरियड म्हणजे काय मित्रांनो, तर लाईफ पिरियड म्हणजे सेल्फ लाईफ. मग एखाद्या ड्रगची सेल्फ लाईफ किती आहे काय आहे हे ज्या शेड्यूलमध्ये सांगितलं जातं तो आहे शेड्यूल पी. समजा फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल, मग पॅरासिटामॉलची लाईफ पिरियड किंवा सेल्फ लाईफ 5 इयर आहे किंवा 5 इयर असू शकते. मग हे ज्या शेड्यूलमध्ये सांगितलंय तो शेड्यूल आहे शेड्यूल पी. त्यानंतर शेड्यूल क्यू. शेड्यूल क्यू म्हणजे काय मित्रांनो, तर शेड्यूल क्यू म्हणजे काय, अ लिस्ट ऑफ डायज, कलर्स आणि अदर पिगमेंट्स जे की आपण कॉस्मॅटिक मध्ये वापरतो किंवा सोप मध्ये वापरतो. क्यू म्हणजे काय मित्रांनो, असे डायज, असे कलर, जे कलर आपण कॉस्मॅटिक तयार करताना, जे काही कॉस्मॅटिकचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत किंवा सोप तयार करत असताना जे डाईज कलर वापरले जातात त्यांची लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, शेड्यूल क्यू मध्ये दिलेली आहे. मग फॉर एक्झाम्पल कलर इंडेक्स CI, कलर इंडेक्स 15850 ही काय आहे, एक कलर इंडेक्स आहे. मग हा काय आहे, दिस इज द कोल्टार कलर, म्हणजेच कोणता, रेड कलर. हा इंडेक्स मध्ये कोणता दाखवतो, रेड कलर दाखवतो. मग या पद्धतीची लिस्ट कशामध्ये असते मित्रांनो, तर या पद्धतीची लिस्ट शेड्यूल क्यू मध्ये असते. शेड्यूल क्यू काय आहे मित्रांनो, शेड्यूल क्यू आहे कॉस्मॅटिक आणि सोप्स तयार करत असताना ज्या डाईज, कलर, पिगमेंट्स वापरले जातात त्यांची लिस्ट. फॉर एक्झाम्पल CI 1580 म्हणजे काय, रेड कलर. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल आर. शेड्यूल आर काय आहे मित्रांनो, तर शेड्यूल आर आहे स्टँडर्ड्स फॉर लॅटेक्स रबर. लॅटेक्स रबरचे स्टँडर्ड्स जे की मेड अप ऑफ टू यूज टू प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्डोम्स. कॉन्डोम्स तयार करत असताना जो लॅटेक्स रबर वापरला जातो त्या लॅटेक्स रबरचे काय स्टँडर्ड असले पाहिजे, मग त्याची लिकेज टेस्ट कशी आहे, त्याची स्ट्रेंथ कशी आहे, या सगळ्या गोष्टी, लिकेज टेस्ट फॉर लॅटेक्स किंवा त्याचा स्ट्रेंथ कशी आहे, लॅटेक्स रबरची स्ट्रेंथ कशी आहे,
हे सगळं ज्या शेड्यूलमध्ये अभ्यास केलं जातं तो आहे शेड्यूल आर. शेड्यूल आर स्टँडर्ड्स फॉर कॉन्डोम्स मेड अप रबर लॅटेक्स. त्यानंतर शेड्यूल एस काय आहे मित्रांनो, तर शेड्यूल एस आहे स्टँडर्ड्स ऑफ कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्सचे स्टँडर्ड्स, जे काही कॉस्मेटिक आहे त्याचे वेगवेगळे काय स्टँडर्ड्स आहेत ते कशामध्ये येतात, शेड्यूल एस मध्ये येतात. त्यानंतर शेड्यूल टी काय आहे, तर शेड्यूल टी आहे GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. शेड्यूल टी काय आहे, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. कशासाठी, तर आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी मेडिसिन. आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी मेडिसिनचे जे काही वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतात तर त्या प्रोडक्टची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस काय आहे ही कशामध्ये सांगितलेली आहे, तर ही सांगितलेली आहे शेड्यूल टी मध्ये. समजलंय. आर स्टँडर्ड्स फॉर कॉन्डोम मेड अप लॅटेक्स रबर लॅटेक्स. त्यानंतर एस फॉर स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स. हा एस आणि हा एस लक्षात ठेवायचा, स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स. त्यानंतर हा आर आणि हा आर लक्षात ठेवायचा, RR. शेड्यूल आर स्टँडर्ड्स फॉर रबर लॅटेक्स. त्यानंतर एस शेड्यूल फॉर स्टँडर्ड ऑफ कॉस्मेटिक्स. त्यानंतर टी काय आहे, तर टी आहे GMP कशाची, सिद्ध, युनानी आणि आयुर्वेदा मेडिसिनची GMP. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट शेड्यूल आहे शेड्यूल यू. शेड्यूल यू काय आहे मित्रांनो, तर शेड्यूल यू आहे पर्टिक्युलर्स टू बी शोन मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स. शेड्यूल यू मध्ये आपल्याला काय करावं लागतं की काही मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स दाखवावं लागतात. जसे की समजा फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल काय आहे, एखादा प्रोडक्ट तयार करत असताना रॉ मटेरियल काय वापरलं हे आपल्याला दाखवावं लागतं. मग ते कशामध्ये सांगितलंय, शेड्यूल यू मध्ये सांगितलंय. किंवा कोणकोणते ॲडिटिव्ज कोणकोणते वापरलेत हे आपण दाखवू शकतो. किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय आहे, तो पर्टिक्युलर ड्रगची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड आपण काय करू शकतो, शो करू शकतो. आणि हे ज्या शेड्यूलने सांगितलंय तो शेड्यूल आहे शेड्यूल यू. समजलंय. शेड्यूल यू काय आहे, पर्टिक्युलर्स टू शो मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड आपण शो करू शकतो. जसं की व्हॉट इज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, व्हॉट इज द रॉ मटेरियल यूज, त्यानंतर त्यामध्ये कोणकोणते ॲडिटिव्ज वापरलेत हे आपण ज्या शेड्यूलनुसार सांगू शकतो, दाखवू शकतो. तो आहे शेड्यूल यू. त्यानंतर शेड्यूल व्ही काय आहे मित्रांनो, तर शेड्यूल व्ही आहे स्टँडर्ड्स फॉर पेटंट अँड प्रॉप्रायटरी मेडिसिन. आता पेटंट म्हणजे काय, तर जेनरिक. पेटंट म्हणजे काय मित्रांनो, की जेनरिक. आणि प्रॉप्रायटरी म्हणजे काय, तर ब्रँड नेम. प्रॉप्रायटरी म्हणजे काय, तर ब्रँड नेम. की त्या प्रोडक्टचं जेनरिक नेमवरनं ब्रँड नेम काय ठेवायचा आणि ते ब्रँड नेम ठेवण्याचे स्टँडर्ड्स ज्या शेड्यूलमध्ये सांगितलेले आहे तो शेड्यूल आहे व्ही. समजलं मित्रांनो. शेड्यूल व्ही म्हणजे काय, की एखाद्या प्रोडक्टचं ब्रँड नेम ठेवायचं असेल तर ते ब्रँड नेम ठेवताना कोणते स्टँडर्ड वापरले जातात हे स्टँडर्ड्स शेड्यूल व्ही मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर शेड्यूल डब्ल्यू म्हणजे काय, शेड्यूल डब्ल्यू म्हणजे काय, लिस्ट ऑफ ड्रगची लिस्ट जी की आपण काय करणार आहोत, मार्केट करणार आहोत त्या ड्रगचं. पण मार्केटिंग करत असताना मार्केटमध्ये पाठवत असताना जेनरिक नेमने पाठवणार आहोत. कोणत्या नेमने पाठवणार आहोत, जेनरिक किंवा पेटंट नेमने पाठवणार आहोत. समजा फॉर एक्झाम्पल कॅल्पॉल हा काय झाला, ब्रँड नेम झाला. किंवा पॅसिमॉल हा काय झाला, ब्रँड नेम झाला. किंवा डोलो हा काय झाला, ब्रँड नेम झाला. या तीनही मध्ये काय आहे, पॅरासिटामॉल आहे. PCMI काय आहे मित्रांनो, पॅरासिटामॉल आहे. मग पॅरासिटामॉल नावाने काय करणं, मार्केटमध्ये ड्रग देणं, त्याला म्हणतो आपण लिस्ट ऑफ ड्रग्स मार्केटेड अंडर जेनरिक नेम. हे त्याचे कॅल्पॉल, पॅसिमॉल, डोलो हे त्याचे ब्रँड नेम झाले. आणि त्यामध्ये कंटेंट काय आहे मित्रांनो, पॅरासिटामॉल हा कंटेंट आहे. तर हा पॅरासिटामॉल हा कंटेंट आहे आणि तो काय करणं, पॅरासिटामॉल नावाने मार्केटमध्ये आणणं, ते कशामध्ये सांगितलेलं आहे, शेड्यूल डब्ल्यू मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल एक्स म्हणजे काय, की नार्कोटिक, हॅबिट फॉर्मिंग आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक, हॅबिट फॉर्मिंग
आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जर एखाद्या प्रिस्क्रिप्शनवरती प्रिस्क्राईब केलेले असतील, एखाद्या प्रिस्क्रिप्शनवरती प्रिस्क्राईब केलेले असतील तर त्या प्रिस्क्रिप्शनचं स्पेशल रेकॉर्ड ठेवणं हे कोण सांगतं आपल्याला? शेड्यूल एक्स सांगतो. शेड्यूल एक्स काय सांगतो? ज्या प्रिस्क्रिप्शनवरती नार्कोटिक, हॅबिट फॉर्मिंग आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सेस प्रिस्क्राईब केलेले आहेत त्या प्रिस्क्रिप्शनचं व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन करणं हे कशामध्ये येतंय मित्रांनो? शेड्यूल एक्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर लास्ट शेड्यूल आहे तो म्हणजे शेड्यूल वाय. शेड्यूल वाय काय आहे? तर शेड्यूल वाय रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन्स. कशासाठी? क्लिनिकल ट्रायल्स. कशासाठी? क्लिनिकल ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय? की न्यू ड्रग डेव्हलपमेंट. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय मित्रांनो? की न्यू ड्रग डेव्हलपमेंट. न्यू ड्रग डेव्हलपमेंटमध्ये काय रिक्वायरमेंट पाहिजे आणि गाईडलाईन्स काय पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लिनिकल ट्रायल्स कशा कराव्यात, त्यानंतर अप्रुव्हल कसा घ्यावा किंवा त्याची सेफ्टी वगैरे कशी ठेवावी, हे सगळं ज्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे तो शेड्यूल आहे शेड्यूल वाय. तो शेड्यूल आहे मित्रांनो शेड्यूल वाय. तर मित्रांनो हा होता आजचा सेशन. सेशन आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.